आज शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की एसआयटी इथे स्थापन झाली पाहिजे. परतवाड्यामध्ये जे प्रकरण झालं ते अतिशय घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. एक 20-22 वर्षाचा पोरगा जर एवढी हिंमत करू शकतो तर मग एक करू शकतो तर दोनही करू शकतात, चारही करू शकतात. आणि आता ही जी युवा पिढी आहे त्यांच्याकडे ते स्नॅपचॅट काय भानगडी आहेत त्या सगळ्या भानगडी सायबर सेलनी, खरं सायबर सेल एवढं ऍक्टिव्ह पाहिजे. होम मिनिस्ट्रीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये धर्म जात काढण्यापेक्षा पोलिसांनी आणि होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी सायबर सेल, त्यांचे अधिकारी, त्यांचे अजून पोलिसिंग हे अजून त्या ठिकाणी बळकट करण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी कारवाया होत आहेत. मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही? त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांपली पाहिजे. आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. जे जसं भाईंनी विधान परिषदेत म्हटलं होतं की खरात कोणाकोणाच्या घरात, तर कोणाकोणाच्या घरात हेही शोधून काढलं पाहिजे. परतवाड्याच्या प्रकरणामध्ये एसआयटी दाखल झाली पाहिजे आणि नाशिकच्या प्रकरणामध्ये ज्यांच्या घरात खरात पोचलेला आहे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जय हिंद. ताजा खबरों के लिए बने रहे धरनी और आसपास की सभी जानकारी अब आपकी मुट्ठी में, हर पल की खबर सबसे पहले सबसे फास्ट SRK न्यूज़ धरनी, सटीक और विश्वसनीय SRK न्यूज़।